आदरणीय दीपाताई, आमच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मोहम्मद इलियास सर, शौकत हुसेन सर, सर्व आपला स्टाफ. मी या कॉलेजचा 11वी-12वीचा विद्यार्थी. तो काळ खूप वेगळा होता. जसा का मग बऱ्याच माजी विद्यार्थ्यांनी सांगितलं की आपलं कॉलेज त्यावेळेस खूप छोटंसं होतं, कसं होतं, काय होतं. आपल्या सर्वांना म्हणजे जे नवीन युवा मंडळी दिसतात त्यांना ही डेव्हलपमेंट जी आहे ती आमच्या काळात आम्हाला नव्हती. त्याचं तुम्ही थोडंसं ऐकलंच. मग त्यावेळेस आम्हाला शास्त्री सर, वाघमारे सर, नाईकवाडे सर आणि इतर अनेक उच्च विद्याभूषण म्हणजे जिथं विचारलं तिथंच सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे. मग ते कोणतंही एसएचएमचं फिजिक्स उदाहरण असो, वाघमारे सरांनी सांगितलेलं, शास्त्री सरांनी सांगितलेलं किंवा नाईकवाडे सरांनी, तुष्टीवान सरांनी त्या लॅबमध्ये किंवा झुलॉजीमध्ये, बॉटनीमध्ये त्या लॅब्समध्ये आम्हाला जे नॉलेज मिळालं त्याचंच ग्रुप म्हणून आज विभागीय पातळीवर जवळपास 4 जिल्ह्याचं सुपरविजन मला करावं लागतं. मी ज्युनियर आय टेक्नॉलॉजिस्ट म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय कार्यालयात असिस्टंट डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस मलेरियामध्ये सेकंड पोस्ट आहे माझी विभागामध्ये. त्यानंतर माझ्या खाली जिल्हा हिवताप अधिकारी असतात. प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा हिवताप अधिकारी असतो. त्या ठिकाणी 200-200 आसपास स्टाफ असतो. त्या 4 जिल्ह्यामधील PSC बघणं म्हणजे तिथं काय काम चाललं आहे. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या अंतर्गत डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया. खरं तर काल आमच्याकडे सध्या खूप म्हणजे त्या विभागामध्ये डेंग्यूचे पेशंट्स खूप आहेत. बरेच प्रॉब्लेमॅटिक थोडंसं आहे. पण शिरसट सरांनी, काळे सरांनी मला कॉल केला की आता तुम्हाला यावं लागते, माझी विद्यार्थी मेळावा आहे. आणि त्याहीपेक्षा म्हणजे माझं कर्तव्य आहे की माझी विद्यार्थी संघटनेचा जे काही आमची बॉडी आहे त्याचं मी सदस्य आहे. मला बीडकर ओळखतात जास्त करून सायन्स क्लासेसमुळं. स्पर्धा परीक्षेमध्ये बीडमध्ये सर्वात पहिले नाव 1999 पासून ते करोनाच्या काळापर्यंत माझा क्लास जवळपास 169 मुलं PSI, 40 मुलं DYSP डेप्युटी कलेक्टर तहसीलदार, 4 मुलं IAS, IFS आणि जवळपास 1000च्या वर 2010 आणि 2008 मध्ये शिक्षक CET माध्यम CETच्या मधून झाले. आणि त्याहीपेक्षा मागच्या 2 वर्षापूर्वी आमच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून जे आव्हान केलं गेलं एक करोनाच्या आधीच्या काळामध्ये 2 वर्ष नाही, साधारण 3-4 वर्ष झाली असतील त्याला. 2016 आय थिंक 17-18ची गोष्ट आहे ही. तर इथे एक आम्ही मोठी स्पर्धा परीक्षा ठेवली होती आणि जवळपास त्याला आपल्या महाविद्यालयातील BSc, BA, BCom सगळ्यांना आम्ही परमिशन दिली होती. आणि त्यामधून 20 विद्यार्थी म्हणजे माझ्याकडे 60-70चा हॉल आहे. तर माझ्या कॉलेजचे जर 10-20 विद्यार्थी त्यामध्ये फ्री ऑफ चार्ज बसले तर काय हरकत आहे. म्हणून मी तो प्रयोग केला. म्हणजे मोठ्या प्रमाणात परीक्षा विद्यार्थ्यांनी दिली आणि त्यामधून 20 विद्यार्थ्यांना घेतलं गेलं. त्यापैकी जवळपास 3 विद्यार्थी म्हणजे चांगल्या पोस्टवर काम करतात. म्हणजे आपण जी स्पर्धा घेतली त्यामधून जे फ्री ऑफ चार्ज विद्यार्थ्यांना शिकवलं. मला माझी विद्यार्थी आपले जे आहे आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय उच्च क्षेत्रावर आपण काम करत आहात. लेक्चरर्स आहेत, वकील आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत किंवा इतर काही सामाजिक क्षेत्रामध्ये आहे. तर काहीतरी थोडंसं योगदान, भरीव योगदान या माध्यमातून माझी विद्यार्थी संघटनेच्या किंवा माझे विद्यार्थी आपण आहात यामधून आजही कॉलेजला तुमची म्हणजे तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुमचाही थोडंसं काहीतरी खरोखरीचा वाटा असावा जेणेकरून आपण इथं अजून काही चांगलं उभा करू शकतो. सुसज्ज असणं ही खूप गर्वाची गोष्ट आहे. आज हे महाविद्यालय A+ मिळालं आहे आणि पुढची आता शेवटची वाट चालू राहिली. यापेक्षा अजून काय गौरवास्पद पाहिजे या चंपावती नदीच्या कर्मभूमीला. एवढं चांगलं सुंदर असं वास्तू आणि सर्व विद्यार्थी इथं रिसर्च सेंटर्स उघडत आहेत. म्हणजे गणिताचे आमचे भाऊ शंकरराव
PhDची डॉक्टरेट झालं, आता तिथं शिष्य म्हणजे तिथं PhD होल्डर्स होत आहेत. आपल्या झुलॉजी डिपार्टमेंटमध्ये गणितीसारखे विषयामध्ये जर विद्यापीठ आपल्याला PhD अवॉर्ड करण्यासाठी प्रशिक्षक म्हणून नेमताय, तिथं तुम्ही PhD करू शकताय. झुलॉजीमध्ये इथं तुम्ही काही लवकरच PhD आणि असे अनेक डिपार्टमेंट्स असतील. मला जेवढं माहिती आहे तेवढं मी बोलतोय. पण ही जर गोष्ट म्हणजे इतर विद्यापीठात न जाता इथं तुम्हाला PhD करायला मिळत असेल तर यासारख्या एवढी मोठी भाग्याची गोष्ट कुठं आहे? ही फार प्रचंड भाग्याची गोष्ट आहे. आणि ही मेहनत आहे, ही मेहनत आहे भूषणजी क्षीरसागरांची, ही मेहनत आहे आपल्या दीपाताईंची, ही मेहनत आहे डॉक्टर योगेश क्षीरसागरांची. आणि हे असंच अजून यामधून काही भव्य दिव्य निर्माण होत राहावं. हे कारण आपण वर्तमानपत्रात ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस दूर करून येतो. नाट्य विभागातील आमचे देवांकर सर असतील, ज्या वेळेस काही बालनाट्य किंवा इतर कोणत्या मोठे मोठे कार्यक्रम होतात आणि राज्यपाल पुरस्कार घेऊन आपली मुलं येत आहेत, मुली येत आहेत. खूप म्हणजे अभिमान वाटतोय. एकाच क्षेत्रात नाही तर सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, म्युझिक सगळ्याच क्षेत्रामध्ये